नमस्कार मित्रांनो, जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे, रेल्वे ग्रुप डीचं टाइम टेबल या ठिकाणी डिक्लेअर झालेलं आहे. परीक्षासुद्धा सुरू झालेल्या आहेत, परंतु भरपूर विद्यार्थ्यांना या ठिकाणी ॲडमिट कार्ड डाउनलोड करायला प्रॉब्लेम येत आहे. 27 तारखेपासून 27 नोव्हेंबरपासून 16 जानेवारीपर्यंत ह्या परीक्षा मित्रांनो रेल्वे ग्रुप डीच्या या ठिकाणी चालणार आहेत. आणि इथं जर आपण बघितलं तर ॲडमिट कार्ड डाउनलोड, तसंच तुमचं परीक्षा कोणत्या शहरामध्ये आहे, किती तारखेला आहे, ते सगळं या ठिकाणी दिसायला सुरुवात झालेलं आहे. आणि ॲडमिट कार्ड जे आहे ते तुमचं परीक्षेच्या अगोदर 4 दिवस येणार आहे. मग आता परीक्षा जी असणार आहे ती तुमची ह्या दरम्यान कधीही असू शकते. 27 तारखेपासून ते 16 जानेवारीपर्यंत कधीही तुमची या ठिकाणी परीक्षा असू शकते. मग ह्या दरम्यान तुमची परीक्षा कधी आहे त्याच्या अगोदर 4 दिवस या ठिकाणी हॉल तिकीट येणार आहे. ठीक आहे, हॉल तिकीट तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. मग नेमकी आता तुमच्या परीक्षा कधी असणार आहे, काय असणार आहे, हे कसं समजायचं, तर त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि संपूर्ण माहिती अधिकृत वेबसाईटवरती घेऊन तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे. जसं की सांगायला आनंद होतो की पाठीमागे जे आता 1-2 दिवस परीक्षा झालेल्या आहेत विद्यार्थ्यांच्या, तर त्यांचा अभिप्राय एकदम जबरदस्त आहे मित्रांनो आपल्या ह्या ₹95 ऑफरच्या ह्या कंटेंटबाबत. तर तुम्ही सुद्धा शेवटच्या दिवसामध्ये तुम्हाला जर प्रश्न पडत असेल की मी आता नेमकं करू काय, तर इतरत्र न भरकटता काय करायचं मित्रांनो, हे जे आपले ₹95 ऑफरमध्ये जे दिलेले आहेत रेल्वेची PYQ, तर त्याच्यावरती काय करायचं, पूर्णपणे भर द्यायचा आहे. यामध्ये फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की हे जे आहे ते तुम्हाला रेल्वे ग्रुप डीला, NTPCला दोन्हीला चालत आहे. परंतु तुम्ही आता ग्रुप डीला जर फोकस केला असेल शेवटच्या दिवसामध्ये, तर तुम्ही यामध्ये काय करा, फक्त GS वरती जास्त फोकस करा. म्हणजे सायन्स या ठिकाणी जास्त विचारलं जाते, तर सायन्स वरती जास्त फोकस करा. बाकी गणित, बुद्धिमत्ता तर आहेच, फक्त GK काय करा यामधलं कमी करा. देताना मी तुम्हाला सगळंच दिलेलं आहे. फक्त काय करा, याच्यावरती जास्त फोकस करा, गणित बुद्धिमत्तावरती फोकस करा. फक्त GK यातलं काय करा मित्रांनो, तुम्ही आता शेवटच्या दिवसामध्ये कमी करा, किंवा नाही वाचलं तरी चालेल. जनरल सायन्स म्हणजे तुम्ही या ठिकाणी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, त्यातली त्यात बायोलॉजीवरती जास्त भर द्या. ठीक आहे, देताना मी तुम्हाला सगळं दिलेलं आहे. कसं घ्यायचं आहे, तर फक्त ₹95 काय करायचं, 7248930176 या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला की तात्काळ तुम्हाला बॅचमध्ये ॲड केलं जाईल. हे सगळं कंटेंट तुम्हाला दिलं जाणार आहे. सविस्तर स्पष्टीकरणासह सगळं यामध्ये कंटेंट तुम्हाला भेटून जात आहे. सोबत तुम्हाला यामध्ये व्हिडिओ लेक्चर सुद्धा आहेत मित्रांनो, PDF नोट्स सुद्धा यामध्ये दिलेले आहेत. आता तुमचं ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी डायरेक्ट तुम्ही रेल्वेच्या RRB मुंबईच्या वेबसाईटवरती जाऊ शकता. आणि त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी मित्रांनो एक आपल्याला या ठिकाणी लिंक दिसते आहे. त्या लिंकद्वारे सुद्धा तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता. जसं की इथं जर आपण या ठिकाणी क्लिक केलं तर तुम्हाला 20/11/2025 ची या ठिकाणी लिंक आपल्याला पाहायला भेटते मित्रांनो. लेवल 1 म्हणजे ग्रुप डी संबंधी आहे, त्याच्यावरती डायरेक्ट क्लिक करा. आणि हे पण नाही तुम्हाला जमलं तर काय करा, आपण टेलिग्राम चॅनल, आपला एक्झामोडी टेलिग्राम चॅनलची लिंक देतोय. टेलिग्रामवरती सुद्धा ही लिंक दिलेली आहे. डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी तुम्हाला लिंक देतो आहे, त्यामुळे इतरत्र शोधायची तुम्हाला काही गरज पडणार नाही. मग इथं जर गेलं तर तुम्हाला डायरेक्ट काय होतंय मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाका म्हणतंय. आता बघा, पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ही जी तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करायचं ते परीक्षेच्या अगोदर 4 दिवस तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे. मग ते कसं समजेल, तर त्यांनी सांगितलं की आम्ही SMS पण पाठवू आणि ईमेल पण पाठवू. तुमचा जो पण तुम्ही फॉर्म भरताना मोबाईल नंबर दिलेला आहे आणि ईमेल ID दिला आहे, तर त्याच्यावरती तुम्हाला काय केलं जाईल की बाबा परीक्षा किती तारखेला आहे, कोणत्या शहरामध्ये आहे, तर ज्यांची या ठिकाणी परीक्षा जवळ येते त्यांना कळवू असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे परीक्षेच्या अगोदर तुम्हाला हे सगळं ईमेल आणि मोबाईल नंबरवरती SMS येईल. पण समजा जरी नाही आला तरी ताण घ्यायची काही गरज नाही. तुमच्याकडे दुसरा एक पर्याय आहे, तो म्हणजे तुम्ही काय करायचं आहे मित्रांनो, 27/11 ते 16 जानेवारी याच्या दरम्यान सतत काय करायचं आहे, मी जी तुम्हाला लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करा. इथं तुमचा काय करायचा आहे, रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे. त्यानंतर खाली तुमचा पासवर्ड म्हणजे तुमची जी जन्मतारीख आहे ती जन्मतारीख या ठिकाणी टाकायची आहे. या ठिकाणी तुमचा दिवस, महिना आणि वर्ष जन्मतारखेचा या ठिकाणी टाकायचा आहे. तोच तुमचा पासवर्ड असणार आहे. आणि त्यानंतर काय करायचं मित्रांनो, हा जो काय तुम्हाला नंबर दिसतो आहे कॅप्चामध्ये, तो नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि काय करायचं, लॉग इन करायचं. आता तुमचं जर हॉल तिकीट आलं असेल तरच तुमचं लॉग इन होईल. जर नसेल तुमचं सध्या हॉल तिकीट आलं, कारण त्यांनी सांगितलं परीक्षेच्या अगोदर 4 दिवस येणार आहे, नसेल आलं तर तुम्हाला या ठिकाणी लॉग इन होणार नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला या पद्धतीने मित्रांनो स्क्रीन दिसेल त्या ठिकाणी. मग इथं जर आपण बघितलं तर काय होतंय, या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी पहिल्यांदा तुमचं कॅन्डिडेट डिटेल्स म्हणजे तुम्ही फॉर्म भरलेलं डिटेल दिसेल. आपल्याला काय करायचं आहे, ह्या 2 नंबरच्या इथं कॉल लेटर जे दिलेलं आहे, तर कॉल लेटरवरती क्लिक करायचं. तुम्हाला तुमचं काय होईल, हॉल तिकीट दिसून येणार आहे. ठीक आहे, हॉल तिकीट या ठिकाणी दिसून येणार आहे. मग हे जरी तुमचं समजा एखाद्या वेळेस हॉल तिकीट नाही आलं तर कमीत कमी तुम्हाला कोणत्या शहरामध्ये आहे, सिटी इंटिमेशन स्लिप म्हणजे कोणत्या शहरामध्ये परीक्षा आहे ते तरी तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल, जर हे पेज ओपन झालं तर. ठीक आहे, तरी पण तुम्हाला वाटलं की मला ह्या व्हिडिओमधून काही जास्त समाधान नाही झालेलं, मला ऑथेंटिक त्या रेल्वे बोर्डच्या अधिकाऱ्यांशी बोलायचं आहे, त्यांच्या कॉल सेंटरशी बोलायचं आहे, तर त्यांचा सुद्धा नंबर त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो. ज्या ठिकाणी तुम्ही लॉग इन करता, हा त्यांचा ऑथेंटिक ऑफिशियली नंबर आहे. तर या नंबरवरती तुम्ही
कधी पण कॉल करू नका. नाहीतर तुमच्या मनात आलं मला रात्री 10:30ला झोप लागेना त्यांना कॉल करतो, तसं नाही चालणार. तर तुम्ही काय काय करायचं आहे, त्यांनी जो या ठिकाणी टायमिंग दिलेला आहे मंडे टू सॅटर्डे, कधी 9 ते 6, ओके, सकाळी 9 ते संध्याकाळी 6 ह्या दरम्यानच कॉल करा, म्हणजे ते कॉल उचलण्याची शक्यता आहे. अदरवाईज तुम्ही कधीही कॉल केला तर या ठिकाणी कॉल उचलणार नाही, हे लक्षात ठेवा. ऑफिशियल त्यांच्या टायमिंगमध्ये कॉल करा. ह्या नंबरचा वाटलं तर त्यांना स्क्रीनशॉट काढून तुम्ही तुमच्यासोबत ठेवा. काय अडचण आली तर त्यांना सुद्धा तुम्ही डायरेक्ट कॉल करू शकता. तर ही माहिती जी आहे ती माहिती पूर्ण वाटली असेल तर एक लाईक नक्की करा. आणि आपल्यासाठी रेल्वे स्पेशल ऑफर जी लॉन्च केलेली आहे त्याचासुद्धा तुम्ही नक्की फायदा घ्या मित्रांनो. याचासुद्धा स्क्रीनशॉट काढून ठेवा, जेणेकरून नंतर तुम्ही या ठिकाणी या नंबरवर कॉल करून हे मागवू शकता, ह्या बॅचमध्ये जॉईन होऊ शकता. धन्यवाद.